श्री स्वामी समर्थ. कैसी करावी स्वामी भक्ती, हे नेणे मी मतिमंदी, परी असता शुद्ध चित्ती, त्याची भक्ती श्रेष्ठ पै. असं स्वामींनी आपल्या स्वामीचरित्रामध्ये सांगितलं आहे. भक्त कसा असावा, त्याने कशी भक्ती करावी, जेणेकरून त्याच्या सर्व इच्छा मी पूर्ण करेल, हे स्वामींनी पूर्णपणे आपल्या स्वामीचरित्रात सांगितलं आहे. ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे, ज्याच्या मनामध्ये कुणाविषयी काहीच भेदभाव नाही, त्याच्या इच्छा लवकर स्वामी महाराज पूर्ण करत असतात. त्याची चित्त जर शुद्ध असेल तर तो स्वामींना खूप प्रिय असतो, असं स्वामींनी सांगितलं आहे. त्यामुळे आपण देखील असंच करण्याचा प्रयत्न करून स्वामींची सेवा केली तर लवकरात लवकर सर्व इच्छा पूर्ण होतील. या ताईंसोबत देखील असंच काही घडलेलं आहे. त्यामुळे आपण या ताईंचा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने आज बघावा. चला तर मग वेळ न लावता या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले, या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक, सर्व भक्तांच्या हृदयस्थानी विराजमान असलेले आपले श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, मी आज तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठे अनुभव सांगणार आहे. मी रत्नागिरी जिल्ह्यातील रहिवासी आहे. माझे नाव सौ संगीता पाटील. आज जे काही सांगणार आहे त्यातील एक एक शब्द खरा आहे. स्वामी भक्तांनो, स्वामींच्या सेवेत प्रत्येकजण येत असतो, स्वामींची भक्ती आराधना करत असतो आणि त्याला त्याप्रमाणे त्याची फलप्राप्तीही मिळत असते. काहींना खूप लवकर मिळते तर काहींना खूप लेट मिळत असते. तेवढा संयम आपल्याला पाहिजे असतो, कारण आपल्याला माहीतच आहे की आपण जे काही करतो ते कसं करतो. प्रत्येकाच्या मनाला माहीत असते. कोणी काही म्हणू तो खूप करतो, पण प्रत्येकाच्या मनाला माहीत असतं की आपण ते कशा प्रकारे केलेलं आहे. माझ्या बाबतीत देखील स्वामी भक्तांना असंच काही घडलं होतं. तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल मी स्वामींच्या सेवेत कशी आले. माझ्या आयुष्यामधील सुवर्ण दिवस मी तो मानला जाईल की ज्या दिवशी स्वामी महाराज मला भेटले, त्या दिवसापासून माझ्या आयुष्याचे सोने स्वामींनी केले आहे. स्वामींच्या सेवेत येण्याचं कारण एकच होतं, तो म्हणजे फक्त दुःख. कारण माझे मिस्टर हे खूप ड्रिंक करत होते. माझा मुलगाही वाईट व्यसनाला चाललेला होता. मला 2 मुली आहेत, त्यामुळे मला सर्व काही व्यवस्थित करायचं होतं. त्यासाठी मी खूप धडपड करत होती, पण कुठेही मार्ग मिळत नव्हता. त्याच वेळेस माझी जी मैत्रीण आहे ती स्वामींची सेवा खूप करते आणि तिने मला स्वामींविषयी सांगितलं आणि मोबाईलवरती देखील स्वामींचे वेगवेगळे अनुभव, स्वामींच्या चरित्र, ते सर्व काही माझ्यासमोर आपोआप येऊ लागलं होतं. त्यामुळे मलाही इच्छा उत्पन्न झाली की एवढ्या सर्वांना अनुभव येतात, सर्वजण खूप सांगतात, तर आपण देखील करून बघायला काय हरकत आहे. म्हणून मी स्वामींच्या सेवेमध्ये आली होती. स्वामींची सेवा करू लागले. आमच्या तिथे स्वामींच्या पादुका आहे, मठ आहे, हे मला अगोदर काहीच माहीत नव्हतं, कारण कधी काही हे केलंच नाही. आपण जाण्याचा प्रयत्नही केला नाही. ज्यावेळेस आपण स्वामींना शोधत जातो, स्वामींकडे एक पाऊल टाकतो, त्यावेळेस स्वामी महाराज आपल्याकडे 100 पावलाने चालत येत असतात. असं म्हणतात, ते खरंच आहे. मी स्वामींचं फक्त नामस्मरण करत होते, स्वामींचा शोध घेत होती आणि स्वामी महाराज आपोआप माझ्याकडे आले आणि मी स्वामींच्या मठात जाऊ लागले. तिथे आरती, गुरुवारी साप्ताहिक आरती भरत होती. तिथे मी साप्ताहिक आरतीला जाऊ लागले. त्यावेळेस खूप छान वाटायचं. त्यानंतर हळूहळू स्वामींची सेवा सुरू झाली. तिथे मार्गदर्शन व्हायचं, स्वामींची सेवा कशी करायची. सुरुवातीला मला काहीच माहीत नव्हतं की स्वामींची सेवा कशी करतात, काय असते, कशी जपमाळ पकडायची, हे देखील मला येत नव्हतं. मी त्या ताईंना बोलली की मला काहीच येत नाही. ताई म्हटल्या, सुरुवातीला जो कोणी इथं येतो त्याला काहीच माहीत नसतं, पण जो टिकून राहतो आणि स्वामींना चिटकून राहतो, तो सर्व काही स्वामी महाराज त्याला शिकवत असतात. ताई, तुम्ही काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, अशी जपमाळ जपा, त्यांनी मला सांगितलं. त्याप्रकारे मी जपमाळ जपू लागले. स्वामींची सेवा सुरू झाली घरामध्ये, पण मला अनुभव काही येत नव्हता. मी मनानेच स्वामींची सेवा करू लागले. मी कुठेही प्रश्न उत्तर, कुठलीही सेवा कुणाकडून घेतली नाही, काहीच केलं नाही, पण स्वामींची सेवा मात्र करत होते. त्यावेळेस काय झालं स्वामी भक्तांनो, की अचानक गुरुवार होता. गुरुवारी अचानक घराची दरवाजा रात्री 2:30 वाजता वाजल्यासारखा झाला. घराची कडी वाजत आहे. कोण वाजवत आहे
काहीच कळत नव्हतं. मला खूप भीती वाटली. मी खूप घाबरली. माझ्या मिस्टरांना उठवलं. त्यांना म्हटलं, बाहेर कोणीतरी आलं आहे बघा. आणि आपण जे बॅटरी घेतो, प्रकाश होतो, त्या प्रकारे प्रकाश पडला होता. आणि मग माझ्या मिस्टरांनी उठून घाबरत घाबरत बघितलं, कारण चोरांची खूप भीती असते. मला वाटलं की चोरच आले की काय, एवढ्या रात्री, कारण कोणी येत नाही. आणि बघितलं तर कोणीही नव्हतं बाहेर. त्यावेळेस मग असंच 2-3 दिवस होऊ लागलं. सलग होत होतं. मला खूप भीती वाटली. पण माझ्या मनात येत होतं की महाराज तुम्हीच आहेत, तुम्हीच येत आहात. मी स्वामींना विनंती केली, स्वामी जर तुम्हीच असाल ना, तर मला काहीतरी दृष्टांत द्या, काहीतरी संकेत द्या की तुम्हीच येत आहात म्हणून. असं मी स्वामींना म्हटले आणि असंच कंटिन्यू चालू राहिलं. आणि पुढच्या गुरुवारी स्वामी भक्तांनो, बुधवारची रात्र होती, पहाटेची वेळ होती आणि मला स्वप्न पडलं की महाराज माझ्या घराचा दरवाजा ठोकावत आहे, पण मी तो दरवाजा उघडत नाही आहे. त्यामुळे स्वामी पुन्हा मागे जात आहे असं मला स्वप्न पडलं. त्यावेळेस मी ताडकन जागी झाले की स्वामी महाराज मागं चालले आहे म्हणून. स्वामीला विनंती केली, मागे जाऊ नका स्वामी, मी इथेच आहे, तुम्ही मला इथेच भेटा, असं मी स्वामींना म्हणत होती. त्यावेळेस नंतर मग मला त्या कडीचा आवाज पुन्हा कधीही आला नाही आणि स्वामी महाराजही कधी आल्यासारखं मला भास झाला नाही. त्यानंतर आता काय झालं स्वामी भक्तांनो, माझ्या मिस्टरांमध्ये तर काही बदल होत नव्हता. माझा मुलगा वाईट संगतीला चाललेला होता. तोही मला माघारी खूप बोलायचा, खूप उद्धटपणे बोलायचा, काही एक ऐकत नव्हता. काही सांगितलं तरी त्याचं वेगळंच उत्तर तो देत असायचा. त्यामुळे मनाला खूप वाईट वाटायचं, याच्यासाठी आपण किती केलं, किती कष्ट करून याला वाढवलं आणि हा असा माघारी बोलतो. त्यावेळेस प्रचंड दुःख मनाला होत असायचं. मी स्वामींपुढे खूप रडायची की स्वामी याला सद्बुद्धी द्या, त्याला नीट मार्ग दाखवा, बाकी काहीच नको मला, असं मी स्वामींना म्हणत होते. आणि त्यानंतर मग मला असंच मोबाईलवरती, मला यूट्यूबवरती तारक मंत्राचं तीर्थाचं व्हिडिओ माझ्यासमोर आला. मग मीही ठरवलं की तारक मंत्राचं तीर्थ माझ्या मुलाला द्यायचं. स्वामी भक्तांनो, 41 दिवस मी तारक मंत्राचं तीर्थ माझ्या मुलाला दिलं आणि हळूहळू माझ्या मुलामध्ये मला बदल दिसू लागले. मी त्याला तारक मंत्राचं तीर्थ द्यायची, महाराजांची विभूती खाऊ घालत होती. आणि माझा मुलगा जो काही फार उलट बोलत होता, त्याचं ते उलट बोलणं फार कमी झालं होतं. आता तो व्यवस्थित राहू लागला होता. आणि ज्या मुलांचे तो संगतीत होता त्याच्याशी त्याचे खूप जबरदस्त भांडण झाले. त्याचे आईवडील आमच्या घरी आले, आमचेही खूप भांडण झाले. तुमच्या मुलाला तुम्ही लांब ठेवा असं त्यांनी सांगितलं. तेव्हापासून त्या मुलांपासून स्वामींनी त्याला बाजूला केलं आणि तेव्हापासून त्याचं वळण थोडंसं सुधारलं गेलं आणि जो व्यवस्थित मुलगा होता त्याच्यासोबत तो आता राहू लागला. त्यामुळे त्याच्यामध्ये खूप बदल त्यावेळेस झाला. हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा स्वामींनी मला अनुभव दिला असं म्हणायला देखील हरकत नाही. पण माझ्या मिस्टरांमध्ये काहीच बदल नव्हता, त्यांचं आहे तेच चालू होतं. त्यानंतर माझ्या मोठ्या मुलीचे लग्न जमत नव्हते, लग्न होत नव्हते. तिच्यासाठी काहीतरी उपाय करावा असं वाटायचं. पण मी एकटीच काय काय करणार, कामही करायचं, सेवाही करायची. बाकीच्यांनी साथ दिली, बाकीच्यांनी सेवा केली तर खूप लवकर होईल असं मला वाटायचं. पण कोणीही महाराजांची सेवा करत नव्हती. माझं मन कसं आहे स्वामींना माहीत होतं. मी कधीही कुणाविषयी वाईट चिंतत नव्हती, कुणाची निंदास्तुती करत नव्हती, कुणाला काहीच वाईट बोलत नव्हती. जे काही असायचं देवाची इच्छा आहे, प्रारब्ध समजून मी भोगत होती. कारण मी रामदास स्वामींचा एक श्लोक ऐकलेला होता, जगी असा सर्व सुखी कोण आहे, विचारी मना तुझे शोधून पाही, त्वाची पूर्व संचित केले, तया प्रति भोगणे प्राप्त झाले. आपणच पूर्वजन्मी हे केलेलं आहे, त्यामुळे आपल्याला हे भोगणं प्राप्त झालेलं आहे. असं मी हा श्लोक ऐकला तेव्हापासून मी कधीही दुःख होत नाही, देवाला दोष देत नाही, कुणालाही दोष देत नाही. मी माझ्या संचिताला, माझ्या पूर्व कर्माला दोष देऊन जगत आहे. त्यानंतर स्वामी भक्तांनो, माझी जी लहानी मुलगी आहे तिला वेळेवरती MC येत नव्हते. 2-3 महिने व्हायचे MCच येत नसायचे. डॉक्टरांकडे गेलो तरी काही फरक नव्हता. आता गरीब असल्यामुळे एवढं औषध पाणीही आपण करू शकत नव्हतं, एवढे पैसे कसे लावणार. माझ्या मुलीच्या अंगावरती खूप सारे फोड उठू लागले होते. इतके फोड, भयानक असे फोड यायचे की काय होत होतं तेच कळत नव्हतं. डॉक्टरांकडे गेलं, डॉक्टर म्हटले की हिचं रक्त फिल्टर होत नाही, शुद्ध होत नाही, त्यामुळे हिला हा त्रास होत आहे.
असं म्हटले. त्यासाठी तिला तुम्हाला दर महिन्याला 4,000चं एक इंजेक्शन द्यावं लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यावेळेस मला खूप टेन्शन आलं की असं नको व्हायला, कारण मुलीची जात आहे, पुढे काही कॉम्प्लिकेशन होतील असं मला वाटायचं. त्याचबरोबर पैसेही जाणार. एवढे पैसे कुठून आणणार, कारण मोलमजुरी करणारो आम्ही एवढे पैसे नाही घालू शकत हॉस्पिटलला असं वाटायचं. मग आता देवाशिवाय कुणाचा आधार नाही. मी तिला खूप सांगायचे महाराजांची सेवा कर, पण तिने माझं कधीही ऐकलं नाही. पण तिने काय तिच्या मनात आलं, ती म्हणे की आई मी स्वामींचा गुरुवार पकडते, जर गुरुवार पकडते आणि काही झालं तर बघूया असं म्हटले. आणि त्याच वेळेस काय झालं की मलाही खूप स्वामींचं असं सेवा करोशी वाटली. जोपर्यंत मी कुठल्याही सेवेचा संकल्प करत नाही तोपर्यंत माझ्याकडून सेवाच होत नाही. आज करू उद्या करू असं होतं, पण एखाद्या गोष्टीचा संकल्प केला आणि संकल्पित सेवा केली तर मी ती धाकाने सेवा करते. स्वामी महाराज ती सेवा माझ्याकडून पूर्ण करून घेत असतात. त्यामुळे मी संकल्पित सेवेवर जादा भर देत होते. आणि त्यावेळेस काय झालं की महाराजांचं आपल्याला दुसरं काही जास्त होत नाही तर नामस्मरणाची सेवा आपण करूया असं मला वाटलं. मुलीने गुरुवार धरले, महाराजांचं जप वगैरे करायची, एखादी माळ घ्यायची, ती तारक मंत्र म्हणायची आणि गुरुवार पकडले. आणि मीही स्वामींच्या अनुष्ठानाला सुरुवात केली. मी स्वामींचा 12 लाख जपाचा अनुष्ठानाचा संकल्प केला की मी तुमचा 12 लाख जप करेल, पण माझ्या मुलीचं हे विघ्न जाऊ द्या, आम्हाला पुन्हा कधीही हॉस्पिटलला जाऊ देऊ नका असं मी स्वामींना म्हटले. आणि त्यानंतर जप सुरू केला. स्वामी भक्तांनो, हळूहळू माझा जप वाढत होता. मुलीचीही श्रद्धा स्वामींवरती वाढत होती आणि तसं तसं आमच्या आयुष्यामध्ये बदल होत होते. म्हणजे घरामध्ये खूप वेगळं चैतन्य वाटत होतं, खूप छान प्रसन्न वाटत होतं. सर्व काही शांत होतं, भांडण नाही, काहीच नाही, सर्व वातावरण एकदम शांत झालं होतं. आणि विशेष म्हणजे या जपाने दुसरं काही मला मिळो नाही तर नाही मिळो, पण मला आत्मिक शांती, समाधान मिळत होतं. जे शांती सुख आपण बाहेर शोधतो ते सुख मला तिथे मिळत होतं. स्वामींच्या नावामध्ये खूप ताकद आहे हे कळत होतं. आणि जसं जसं जप वाढत होता तसं तसं माझं मन हे शुद्ध होत होतं, अंतःकरण पवित्र होत होतं. आणि त्यामुळे खूप सारे असे विचार माझ्या मनामध्ये यायचे, पॉझिटिव्ह विचार यायचे की आपण असं करायला पाहिजे. आणि चांगले चांगले थॉट मनामध्ये यायचे. निगेटिव्ह विचार मी त्यावेळेस कधीही केले नाही. त्यानंतर माझ्या मुलीचा 4था गुरुवार असेल त्यावेळेस स्वामी भक्तांनो, जे फोड डॉक्टरांनी सांगितलं होतं की दर महिन्याला तुम्हाला 4,000चं इंजेक्शन घ्यावं लागेल, त्यानंतर आम्ही कधीही हॉस्पिटलला गेलो नाही. आणि 4थ्या गुरुवारपर्यंत माझ्या मुलीचे अंगावरचे फोड पूर्णपणे नाहीसे झाले. ते फोड राहिलेच नाही असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर माझा जेव्हा जप पूर्ण झाला त्यावेळेस स्वामी भक्तांनो आयुष्यामध्ये एक वेगळीच हे झालं. त्या 12 लाख जपामध्ये माझ्या ज्या मोठ्या मुलीचं लग्न जमत नव्हतं, इतकं छान स्थळ तिला आलं की म्हणजे जसं स्थळ आम्हाला पाहिजे होतं तसं स्थळ आलं. त्यांना शेती होती, मुलगा व्यवस्थित होता, घरचे चांगले होते, त्याचबरोबर मुलगा नोकरीला होता, सासू सासरे होते आणि त्याला नणंदेचं लग्न झालं होतं, एकटाच मुलगा होता. त्यामुळे खूप छान स्थळ होतं. सर्व चौकशी वगैरे केली तर सर्वांनी सांगितलं की माणसे खूप छान आहे, देवासारखी माणसं आहे, मुलीला सासूरास होणार नाही. आम्हाला तेच पाहिजे होतं की भलेही धनसंपदा कमी असावी पण माणसं चांगले असावे. या शोधामध्ये आम्ही होतो. त्यामध्ये स्वामींनी माझ्या मुलीचं लग्न झालं. आणि विशेष म्हणजे आम्हाला वाटलं होतं लग्नासाठी खूप खर्च वगैरे येईल, पण स्वामींनी हे देखील आमच्यावरचं विघ्न दूर केलं. लग्नाला काहीच पैसे लागले नाही. ते बघायला आले, त्यांना मुलगी पसंत झाली, आम्हाला मुलगा पसंत झाला, सुपारी ठरली आणि सुपारीमध्येच त्यांनी मुलगी आम्हाला आजच्या आजच आमची मुलगी घरी न्यायची असं ते म्हटले. आम्ही सून नाही तर आमची मुलगी आमच्या घरी नेत आहोत असं तिचे सासरे म्हणले. त्यावेळी डोळ्यातून पाणी आलं की खरंच स्वामींनी खूप छान माझ्या मुलीचं केलं, ती खूप सुखात आनंदात आहे. त्यानंतर त्यामध्येच माझ्या ज्या लहानी मुलगी होती, जे फोड होते ते फोडही देखील त्यामध्ये नाहीसे झाले. एकच राहिलं होतं ते म्हणजे मिस्टरांचं ड्रिंक करणं. ते मात्र रोज ड्रिंक करतच होते, संध्याकाळी रोज ड्रिंक करून यायचे. मला वाटायचं की हे देखील बंद व्हावं, म्हणजे सर्व काही व्यवस्थित होईल. यासाठी दुसरी काही सेवा आहे का, मी काय करू, मला असं वाटायचं कुठली सेवा करू. पण स्वामी चरित्र वाचता वाचता अशी एक वळ समोर आली की स्वामींची भक्ती कशी करावी, कशी सेवा सुरू करावी. तर स्वामींनी त्यामध्ये सांगितलं होतं, भावे पत्र पुष्प अर्पिता समाधान स्वामी ते. मला जरी तुम्ही भावनेने श्रद्धेने एखादं फूल किंवा हे केलं, पान जरी समर्पित केलं, त्यामध्ये भाव श्रद्धा हा जर खूप असेल, विश्वास असेल तर ते माझ्यापर्यंत पोचत असतं. हे जेव्हा ऐकलं त्यावेळेस कळालं कुठलीही सेवा
मोठी नाही किंवा छोटी नाही, कुठलीही सेवा मनापासून केली तर ती स्वामीपर्यंतच पोचते असं वाटलं आणि पुन्हा एकदा मी नामस्मरणाला सुरुवात केली. नामस्मरणावरती जास्त भर द्यायची, कारण वाचन करायला मला फार वेळ मिळत नसायचा. मी नामस्मरणच करायची. चालता बिलता फिरता कामामध्ये नामस्मरण तर चालूच असायचं. पण मी एक काउंटर घेतलेलं होतं. त्या काउंटरमध्ये म्हणजे किती जप केला हे काउंट व्हायचं. रोजचे मी जवळपास 100 माळी जप रोजचा माझा होत असायचा. कारण जेव्हा जेव्हा बसायची, जेव्हा जेव्हा फिरायची, तेव्हा हातामध्ये मी ते घातलेलंच असायचं. तेव्हा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणायची. त्याच वेळेस बसून देखील संध्याकाळी 2 तास मी जप करायची. असं करता करता आणि तारक मंत्राचा तीर्थही माझ्या मिस्टरांना देत होती. आमची परिस्थिती ही हळूहळू सुधारू लागली होती. स्वामी भक्तांनो, खूप आयुष्यात संकट होते, ते संकट हळूहळू दूर होत गेले होते. माझ्या मुलाचा खूप जबरदस्त ॲक्सिडेंट झाला. त्याच्या मागचा जो बसलेला मुलगा होता त्याला प्रचंड मार लागला, पण माझ्या मुलाला काहीच झालं नाही. ही स्वामींची खूप मोठी कृपा माझ्यावरती झाली की माझ्या मुलाला काहीच झालं नाही. त्यानंतर माझ्या मिस्टरांचं जे ड्रिंक घेणं होतं ते देखील आता हळूहळू कमी होऊ लागलं होतं. आमच्या घरामध्ये अगोदर कुठलाही वार बघितला जात नव्हता. प्रत्येक वारी मांसाहार घरामध्ये होत होता आणि जेव्हापासून महाराजांची ही एवढी मोठी सेवा घरामध्ये सुरू झाली तेव्हापासून आमच्या घरामध्ये नॉनव्हेज हे पूर्णपणे बंद झालं असं म्हणायला हरकत नाही. सर्वांची मनातील इच्छा नॉनव्हेजविषयी उडून गेली. कोणीही आता नॉनव्हेजचं नाव देखील काढत नाही. आम्हाला नॉनव्हेज करून दे असं देखील म्हणत नाही. जोपर्यंत ते म्हणत होते तोपर्यंत मी त्यांना करून दिलं. पण मी मात्र जेव्हापासून स्वामींच्या सेवेत आले तेव्हापासून नॉनव्हेजचं नाव घेतलं नाही की स्वामींनी मला त्याच्याविषयी इच्छा देखील होऊ दिली नाही. आपोआप माझी इच्छा ही कमी झाली आणि त्यानंतर आता माझ्या मिस्टरांची ड्रिंक हळूहळू ही बंद होत आहे, पण पूर्णपणे बंद झाली नाही. पण मला महाराजांवरती पूर्ण विश्वास आहे. एक दिवस त्यांची देखील ड्रिंक पूर्णपणे बंद होईल. माझ्या आयुष्यामध्ये जे काही चांगल्या गोष्टी घडलेल्या आहे त्या फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेमुळे घडलेले आहे. बाकी दुसरं काहीच नाही. स्वामींची सेवा केली, अंतःकरणापासून स्वामींना साथ घातली तर स्वामी महाराज नक्की प्रत्येक संकटाला आपल्यासमोर उभे राहतात. फक्त तेवढ्या भावभक्तीने सेवाही केली पाहिजे. स्वामीच आपलं आराध्य दैवत आहे हे मानलं पाहिजे. असे मला आलेले हे स्वामींचे, स्वामी भक्तांनो, दिव्य असे अनुभव होते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या ताईंचे. या अनुभवातून खूप शिकायला मिळणार आहे. त्यामुळे हा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत बघितलाच असेल आणि तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर स्वामींच्या अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व आपल्या स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.